हॅलो फ्रेंड्स, आकाश एक्सप्लोर्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण जाणार आहोत पालघरमध्ये। पालघर येथे शिरगाव फोर्टला आणि शिरगाव फोर्टपासून 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे शिरगाव बीच। आता आपण इकडून जाणार आहोत ठाणा स्टेशनला। ठाणा स्टेशनपासून आपण ट्रेनने पालघरला जाऊ आणि पालघरपासून बसने किंवा ऑटोने आपण शिरगाव फोर्टला जाऊ। आज आपण चाललो आहोत एका सुंदर, शांत आणि थोड्या दुर्लक्षित अशा ठिकाणी, पालघरचा शिरगाव किल्ला आणि बीच। थोडी हिस्ट्री, थोडा ॲडव्हेंचर आणि भरपूर शांतता सगळं एका ठिकाणावर मिळणार आहे। सो प्लीज सबस्क्राईब चॅनल अँड लाईक व्हिडिओ। लोकलची तिकीट काढून एसीची हवा खाणारे माझे हे मित्र। आपण शिरगावमध्ये आलो आहोत। शिरगावपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरच हा किल्ला आहे। इकडे कोणालाही विचारू शकता तुम्ही। आता 12:30 वाजले आहेत। आपण शिरगाव फोर्टला पोहोचलो आहे आत्ताच। हा माझ्या मागे बघू शकता तुम्ही किल्ला। या ठिकाणी किल्ल्याची माहिती वगैरे आहे आणि या ठिकाणी तुम्हाला नकाशा सुद्धा बघायला मिळेल। या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ला आजही मेंटेन आहे। हे बोर्ड वाचून तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये जाऊ शकता। प्रवेशद्वाराच्या बाजूला जो हा बुरुज आहे तो राऊंड शेपमध्ये आहे आणि बाकीचे जेवढे पण बुरुज आहेत हे असे अष्टकोनी आकाराचे आहेत। हा किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे। हा जो दरवाजा आहे तो नवीनच बसवलेला दिसतोय। या ठिकाणी अशा खूप साऱ्या देवळ्या पाहायला मिळतील आपल्याला। इकडे देखील एक आहे। चला तर किल्ल्याच्या आतमध्ये जाऊन पाहूया कसा आहे किल्ला। इकडे खूप शांतता आणि थंडावा आहे। हे वरती तुम्ही बघू शकता, हे सध्याचे बांधकाम। चला किल्ला आतमधून कसा आहे हे पाहूया। या ठिकाणी हे पत्रे जे आहेत हे नवीनच बसवलेले दिसत आहेत। या किल्ल्यावरती सध्या मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे। हे सामान वगैरे तुम्ही बघू शकता। किल्ल्यावर ही एक खूप मोठी आणि खोल अशी पाण्याची टाकी आहे। चला वरती जाऊन पाहूया अजून या ठिकाणी काय काय आहे। इकडे आहेत कार्यालयीन दालने। नक्षीपूर्ण दालनांचे अवशेष देखील आहेत। या ठिकाणी खूप अशा जांघ्या व फांद्या आहेत। या जांघ्यांचा उपयोग शत्रूवरती बंदुकीचा मारा करण्यासाठी केला जायचा। संपूर्ण किल्ल्यावरती तुम्हाला मोठ्या प्रमाणावर जांघ्या आणि फांद्या पाहायला मिळतील। ही टेहळणीची मध्य जागा आहे आणि या ठिकाणी फांद्या सुद्धा भरपूर आहेत। या फांद्यांचा उपयोग शत्रूवरती तोफेचा मारा करण्यासाठी केला जायचा। तसेच या ठिकाणावरून आजूबाजूच्या परिसरावरती नजर ठेवली जायची। घाबरू नका, हा आवाज कुठल्या राक्षसाचा नसून माझ्या मित्राच्या हसण्याचा आवाज आहे। किल्ल्याच्या बाजूलाच तुम्हाला 2 मोठे ग्राउंड आणि समुद्र किनारा पाहायला मिळेल। या ठिकाणी जे तुम्हाला नवीन नवीन शेड दिसत आहेत, हा एक त्यानंतर इकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे किल्ल्याचे आणि हा किल्ला मेंटेन कसा ठेवता येईल याच्याकडे सगळ्यांचा दृष्टिकोन आहे।
आता आपण भुयारी मार्ग कसे आहेत हे पाहूया। या दगडांच्या बांधकामामुळे या ठिकाणी थंडावा जाणवतोय। या भुयारात आपल्याला 3 खोल्या पाहायला मिळतात। एक भुयार या ठिकाणी मुजवलेले आहे। हे दुसरे भुयार आहे। या भुयाराचा रस्ता खालच्या दिशेने जातो। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या रस्त्याने देखील खाली जाऊ शकता। एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यात देखील तुम्ही या ठिकाणी थंड हवेचा आस्वाद घेऊ शकता। इथून तुम्ही समुद्र आणि खालील गावावर नजर ठेवू शकता। तसेच इकडून शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवता यायची। या किल्ल्यावरती अशी झाडे तुम्हाला भरपूर बघायला मिळतील। हे झाडं म्हणजे रावणमाड। रावणमाड असं या झाडांचं नाव आहे। तोफ गाड्याचे पावित्र्य राखा। या किल्ल्यावरती ही तोफ तुम्हाला बघायला मिळेल। खूप मोठी आणि सुंदर अशी ही तोफ आहे। या ठिकाणी या ज्या वरती आहेत या जांघ्या आहेत आणि या खाली आहेत या फांज्या आहेत। इकडून पुढे आला तर तुम्ही बघू शकता हे अशी नावे लिहिली आहेत। कृपया ही कामं बंद करा आणि जरी तुम्हाला कोणी दिसलं असं करताना तरी त्यांना देखील सांगा। कृपया या गड किल्ल्यांचे पावित्र्य राखा। किल्ल्याच्या खाली आल्यावरती तुम्हाला इकडे चोर दरवाजा दिसेल। हा चोर दरवाजा सरळ किल्ल्याच्या मागच्या बाजूस निघतो आणि इकडून जवळ समुद्र किनारा देखील आहे। साठवणीच्या खोल्या या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील। या आतमधून बघाल तर या एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत। आणि हा मगाशी जो तुम्हाला दुसरा भुयारी मार्ग दाखवला तो या ठिकाणावरून बाहेर पडतो। इकडून खाली तुम्ही येऊ शकता। हा जो शिरगाव किल्ला आहे तो पूर्वी पोर्तुगीजांनी बांधलेला आहे आणि नंतर मराठ्यांनी जिंकून घेतला। हा किल्ला खूप काही सांगतो। हा किल्ला फार मोठा नाही पण त्याची रचना आणि समुद्राजवळचे स्थान पाहिलं की जाणवतं की हा संरक्षणासाठी किती महत्त्वाचा आहे। आता थोडं रिलॅक्स व्हायची वेळ आहे। चला जाऊया शिरगाव बीचकडे, जो किल्ल्यापासून अगदी चालत 2-3 मिनिटाच्या अंतरावरच आहे। शिरगाव बीच म्हणजे स्वच्छता, शांतता आणि गर्दीपासून दूर अशी एक जागा। कधी कधी अशा ठिकाणी यायला हवं जिकडे फक्त समुद्र, शांत वारा आणि स्वतःसोबत वेळ मिळतो। भर उन्हात एवढ्या शांत ठिकाणी माझ्या ट्रेकर्स मित्रांसोबत पहिल्यांदाच क्रिकेट खेळताना खूप मजा आली। त्यानंतर या बारक्याला चिटिंग करून आउट केल्यानंतर माझे बॅटिंग घेऊन आम्ही निघालो शिरगाव बीचवरती। तुम्ही सुद्धा शिरगाव बीचला भेट देणार असाल तर 4 ते 7 हा टायमिंग माझ्या मते परफेक्ट आहे। सनसेटच्या दरम्यान 6 ते 7 मध्ये या ठिकाणी गर्दी खूप वाढते।
संध्याकाळी या ठिकाणचे वातावरण खूप मस्त होते. सूर्य समुद्रात मावळताना तुम्ही फक्त त्या शांततेत हरवून जाता. तर मित्रांनो, असंच एक छोटासा पण जबरदस्त ठिकाण शिरगाव किल्ला आणि बीच. जर तुम्ही एक दिवसीय ट्रिप शोधत असाल तर नक्की इकडे या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा पुढचा ब्लॉग कुठे पाहिजे. चला भेटूया पुढच्या ट्रिपमध्ये.